नमस्ते मंडळी, मी थोडे दिवस झाले म्हसवडला सुट्टीसाठी आलेले आहे आणि म्हसवड माझे माहेर आहे आणि म्हसवडपासून गोंदावले फक्त 25 किलोमीटर दूर आहे। तर म्हटलं आपण 4 व्हीलर घेऊन आलोच आहे, तर छोटीशी ट्रिप काढावी म्हणून आम्ही गोंदावलेला चाललेलो आहोत। माझी दीदी, जिजू, दीदीचा मुलगा, माझा मुलगा, मामी असे आम्ही 6 जणे मिळून गोंदावलेला व तिथून पुढे शिखर शिंगणापूरला जाणार आहोत। तर आज पौर्णिमा आहे म्हणून आम्ही ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिर दर्शनासाठी पोचलो आहोत। आम्ही गोंदावलेला पाहू शकता तुम्ही, खूप गर्दी असते पौर्णिमे दिवशी आणि इथे महाप्रसाद असतो पौर्णिमेला। तसं तर रोजच प्रसाद असतो इथे गोंदावलेला। खूप छान भोजन असते, लापसी, मसाले भात, मठ्ठा हे सर्व भोजन खूप चविष्ट झालेले होते। दर्शन करण्यासाठी खूप मोठी रांग होती, खूपच गर्दी होती, त्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतले व नंतर भोजन करायला आम्ही बसलो। भोजन केल्यानंतर गोंदावल्यातल्या मंदिरातला सर्व परिसर पाहिला। खूपच मोठा परिसर आहे, खूप आवाढव्य, कारण गोंदावलेकर महाराजांचे तेवढे महत्त्वही आहे। पौर्णिमेला खूप मोठ्या संख्येने लोक इथं दर्शनासाठी येतात आणि आता दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही लगेचच शिखर शिंगणापूरला निघालो आहोत। शिखर शिंगणापूर शंभू महादेवाचे मंदिर आहे, खूप पाहण्यासारखे मंदिर आहे हे पण। आणि गोंदावल्यापासून शिखर शिंगणापूर ही खूप जवळ आहे, अवघे 30 किलोमीटर आहे। तर आत्ताची यात्रा झाल्यामुळे शिखर शिंगणापूर ते मंदिर धुण्यासाठी काढले होते, त्यामुळे दर्शन आम्हाला आतून मिळालेच नाही, बाहेरूनच दर्शन घ्यायला सांगितले आणि गर्दी पण खूप होते। आम्ही इथेही बाहेरूनच दर्शन घेतले। इथलाही खूप परिसर पाहण्यासारखा आहे, खूपच मंदिर सुंदर आहे आणि कोरीव आहे। पूर्ण बांधकाम दगडी बांधकाम आहे। इथून मुंगी घाट ही खूप छान दिसतो। हा पहा मुंगी घाट, एकदम सुंदर आहे मुंगी घाट। तुम्ही शंभू माझा नवसाचा हा पिक्चर पाहिलाच असेल, त्यात दाखवला आहे बघा इथला मुंगी घाट शिखर शिंगणापूरचा, त्याचे शूटिंग इथेच झाले होते। खूप छान आहे हे मंदिर पाहण्यासारखे मुंगी घाट। हे सर्व पाहून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी फोटोही काढले। नंतर आम्ही गुप्तलिंग तिथं गेलो। इथून पुढेच थोड्या अंतरावर गुप्तलिंग म्हणून आहे। गरमी होती त्यामुळे उसाचा रसही प्यालो, खूप छान थंड वाटले। नंतर आम्ही गुप्तलिंगला पायऱ्या होत्या, त्या पायऱ्या उतरून गुप्तलिंगचे दर्शन घेतले। अशी छान आमची छोटीशी ट्रिप